चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या। रमेश पवार आणि त्याच्या साथीला आदित्य मोरे हे दोन धुरंधर। चला प्रॅक्टिस थांबवा आता, क्षेत्ररक्षण लगेच सजून का सेट करा। आपण पाहू शकाल दोन टीमच्या माध्यमातून 3 स्टार बाजी, तर त्यांच्याच विरोधात आई गावदेवी 11 वाकडी या दोन टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते एक मोठी लढत। चला क्षेत्ररक्षण सजून घ्या। आयोजकांच्या माध्यमातून विनंती करण्यात येते 1 मिनिटाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सेट झालं नाही तर पेनल्टी घ्यावी लागेल, याची नोंद घ्या। त्यानंतर इथे आगमन झालेलं पहा A1 जोडी संदेश भोईर आणि प्रणव भोपी यांचे इथे आगमन झालेलं आहे। त्यांना मी विनंती करेन आपण देखील या, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो। त्यानंतर मिस्टर केल एस राहुल भगत आणि सौरभ भगत हे देखील एक फलंदाजी मधील विस्फोटक जोडी आहे। रेडगट संघाचे सगळे खेळाडू आलेत। कल्पेश आहे आज ड्रेसिंग मध्ये नाही, प्लेइंग 11 नॉट इज नाहीये का? इम्पॅक्टचा ऑप्शन नाही आपल्याकडे, त्यामुळे तुम्हाला जर खेळायचं असेल तर आधीच खेळवा। चला स्पीडअप करा प्लीज, वाजे संघ कोऑपरेट करा, अदरवाइज पेनल्टी वाढेल, याची आपण दखल घ्यायची आहे। थोडं स्पीडअप करा वाजे संघ, आणि लवकरात लवकर सामना आपण सुरू करायचा आहे। आज शेवटचा कॉल आहे बघा आयोजन कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला। प्रेक्षणीय सामन्यासाठी आलेले प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील। आज संपूर्ण दर्दी प्रेक्षकांचं देखील पुन्हा एकदा या आदिवासी चषकामध्ये वगाचीवाडी आणि त्यानंतर या पंचक्रोशीच्या सगळ्या खेळाडूंच्या वतीनं आणि या परिसरातील संपूर्ण राजकीय क्षितिजावरच्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि संपूर्ण क्रिकेट खेळाडूंच्या वतीनं तुमचं मनापासून आम्ही इथे स्वागत व्यक्त करीत आहोत। या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम। काय करता आजची मॅच उद्याला ठेता काही देखणार कटाळलं तरी अजून कार्यक्रम वाजना, धन्य ती पुण्याई जंगली रमी पे काय तिथे तोटका सारखं डोळं लावून राहतील। वेळ वाचवा मित्रांनो, कारण की अक्काजी शेळके सर काल म्हणत होते की ओपन ग्रामीणच्या टीम वेळेवरती सातत्याने आपल्याला सहकार्य करत असतात। अगदी 3 दिवस आदिवासी गटातील टीम खेळल्या, तिथलं सहकार्य आणि इथलं सहकार्य करत कदाचित थोडस फरक वाटू लागला आता। चला अगदी वाजे टीम चला गोलंदाजी ग्रीन सिग्नल मॅच ऑन होते, डाबल होते सुरुवात। गोलंदाजी ट्रॅक वरती पंकज पाटील, स्ट्राइक एंड वरती आदित्य मोरे, नॉन स्ट्राइक एंड वरती रमेश पवार। डाबल होते सुरुवात, पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक म्हणजे काय सांगायचं आहे, वाडा आणि कवाडा त्याच्या आतमध्ये दाना आणि दाना। पा राजू दोरे हलूच नको, पहिलाच बॉल क्षेत्ररक्षक डीप मधून बॉल पर्यंत पोहोचलाय बघा। हे बघा त्याच्या अंगात कोणता तरी वेगळा शिरलाय हा का, सिंगल काडी डबल इंजिन, हातपाय काड्या कुड्या, पण काय सांगता मोकार वळवळ, जिथे खेकडाचा रस्सा पिऊन आलाय का काय झाला, नुसता वळवळ वळवळ वळवळ, हरकत नाहीये। एक सिंगल आली आणि संघाचा श्रीगणेशा होत असताना पाहायला मिळतोय। एक धाव धावफलकावरती आली गेली, आपण पाहू शकाल पंकज पाटीलनं कुठेतरी जर पाहिलं तर सुरुवात करत असताना एक चांगली सुरुवात केली आहे, पंच काहीतरी मला वाटतंय खेळाडूंना सूचित करत होते, हरकत नाही। स्ट्राइक एंड त्यावेळेस आपण रमेश पवारला पाहू शकाल, डावखुरा हाताचा फलंदाज, गोलंदाज तयार पंकज पाटील। काय सांगायचंय, हातात नाही चुळ्यानं गावभर आरोळी ठणठण,
गशाला कोरड पडायची बारी. यो कारडल्या बरोबर काय सांगायचं, अख्खे 14 एकर मधून ह्यो कुच आरकोट आउट दे. काय सांगायचं, आमचं पंच जराचं वाळलेला म्हणून त्याच्यावर जाऊ नका, तब्येतीवर जाऊ नका, माइंड डेंजर आहे. हरकत नाहीये. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक जोरदार अपील केली होती पंचाने, ती अपील मात्र फेटाळून लावली. इथे मात्र धावा फलकावर आपण पाहू शकाल सध्याच्या स्थितीला बॅटिंग करणारी टीम अर्थात गावदेवी 11 वाकडी यावेळेस हो बेकार खवा वर करून करून धोदेला तात्या मामा काका आडत रेखा चोळीत माळीत बेकार लाय चुना मळ तंबाखू देदन कहाण ठोका बेकार चौकार षटकार. एकंदरीत आपण पाहू शकाल एक चांगला फटका आला आणि षटकाराच्या सायन संघाची धाव संख्या मात्र आता 8 वरती जाऊन पोहोचली. म्हणजे ही गाडी जरा काय सांगायचं आहे, हातपाय काड्या कुड्या पण रट्ट मात्र मजबूत जाड्या जुड्या. पंकज पाटील यावेळेस हो पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मजबूत मारलाय, फिल्डर वाकून बॉल परत पोहोचला. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी बस हो दे आरामात येऊन दे, काय धोका नाही. तो परत इकडे आणलं काय वरडा कोला 2 धावा. आणि यावेळेस हो 2 धावेच्या मध्ये 10 धावा. संकेत भगत बाबा नावातच भगत आहे का, अंगारा दे आला तर काय पंकज पाटील का काय झाला था. यावेळेस हो फटका समोरच्या दिशेला खाली क्षेत्र आणि यावेळेस देखील बॉल थांबत नाही, बॉल निघून चला. सख्याचे गले ना तुक्याचे बोलून सोळीत मळीत उडदाची डाळ भेंड्याची भाजी चिकुट तू चल मोहर मालू. धावा फलकावरती काय सांगते बॅट्समॅनला काय खुराक लायला आणि काय ना काय कळाय मार्ग नाही. बोजा तर याला तर मोजून पाव किलो. यावेळेस फटका फसलाय, स्वतः गोलंदाज इथे आलाय पंकज पाटील आणि तिथे चुका होणार नाही. नो हलिंग नो डुलिंग, जागीत पंप करिंग, फलंदाज होतो बाद. क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला 5 मिनिटाचा अवधी आहे. 3 षटकारी 15 मिनिटात कंप्लीट करायचे. टाइम तुमचा अलर्ट केला गेलाय. आपण 3 षटक 15 मिनिटात जर कंप्लीट करू शकले नाही, शेवटच्या षटकामध्ये पॅनल्टीच्या स्वरूपात एक क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये घ्यावं लागेल. याची 3 स्टार वाजे टीमने नोंद घ्यायची आहे. प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी आहे. आणि फलंदाज बाद झाल्यानंतर 30 सेकंदाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचे फलंदाज आपण खेळाडू कक्षामध्ये तयार राहायचे. 30 सेकंदाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झाला पाहिजे. 1 मिनिटाच्या आतमध्ये चेंडू खेळून काढला पाहिजे, अन्यथा तो फलंदाज चेंडू न खेळता बाद दिला जाईल. स्पर्धेची नियमावली आहे. प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी आहे. किती वेळ खर्च करायचा किती नाही हे आपण ठरवा. आणि अजून जर शेवटच्या षटकासाठी जो वेळ राहील त्यामध्ये अजून आपण जर वेळ खर्च केला तर अजून एक क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये घेतलं जाईल. असे 2 क्षेत्ररक्षक देखील मैदानाच्या आतमध्ये 30 सर्कल मध्ये घेतले जातील. त्यामुळे वेळेचं बंधन आहे हे विसरून चालायचं नाही. संकेत भगत यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. आता मात्र खरी बॅट्समनची जोडी जमली हा का श्याम. यो पण 70-75 किलो बोजा आणि तो पण 80-87 किलो बोजा. यावेळेस मात्र ओहो फणसांकडे अपील आणि फणसाने अपील मात्र इथे उचलून धरली. विकेट, फलंदाज होते बाद. कीपर असा आरडत आला जसं काय पंचाव काय झाला, धावून आला तर का काय झाला तर, दोन्ही हाताने नुसता हलीत आला तर मग आंब्याव गेला तर का काय झाला तर. आज निखिल पाटील तो बघा रिप्लाय मध्ये बघा काय सांगायचं आहे. यस
फुल आवरेज वाली गाडी. अगदी आपण पाहू शकाल, हरकत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अविनाश पाटील. सगळं पाटीलच आहात का, काय झालं यावेळेस? अविनाश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, परंतु संकेत भगत आला आणि भगताना काय सांगता, पहिलेच बॉल अंगारा फोकला, फलंदाज झाला बाद. आता पाहावं लागेल. अगदी आपण पाहू शकाल, सुरुवात चांगली गेली. 14 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. आई गावदेवी 11 वाकडी ही टीम आपल्याला पाहायला मिळते. वेळेसाठी बंधन आहे मित्रांनो. अगदी जो रेग्युलर पोल आहे तो सोडला तर एक्स्ट्राचे 3 सामने आपण आजच्या रात्रीमध्ये खेळवणार आहोत. त्यामधला एक सामना झाला गेलाय यावेळेस. हो, खोसऱ्या बॉल, मुसक्या बॉल, फिल्डर बास. हा बाबा, हे बघा, अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा. भाषा बिना लग्नाचा. मामा का पोर मागून मागून धन झाले, शेवटी मामाना काढा घेतला. अगदी आपण पाहू शकाल, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं. आणि आता काय माहित आहे का, लग्नाची सीझन चालू आहे, त्यामुळे ज्यांची लग्न मोडली होई काय सांगायचं, त्यांचा ना इलाज बाबा, बेकार काम. कारण आता लग्नात जमवणार कमी आणि लग्न मोडणार पक्क झालं. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू बास. हा, हे फिल्डरच्या हाताला काय झालं नसतं, आज बेकार कार्यक्रम चालू आहे. फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चाफी. अंगाला डॅम आहे काय, मासं चापायचं. अगदी आपण पाहू शकाल, थोडस बॉम्बलिंग होताना पाहायला मिळालं. 17 धावा धावफलकावरती आहेत. संकेत भगत 7 कमी मिळते. 3 चेंडू अजूनही या षटकामध्ये शिल्लक आहेत. पहावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा संकेत भगत. स्ट्राईक एंडवरती प्रशांत पाटील. येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील ते देखील पाहणं फार महत्वाचं राहील. चला, आपल्याकडे वेळ अमूल्य आहे, त्यामुळे सहकार्य करा. यावेळेस हलक्या हाताने दाबून मारलाय, कुतून मारलाय, फिल्ड बास. असा काय सांगायचं आहे, सीएम कार्यक्रम झाला ना. घरची माणसं कशी तरी लग्नाला तयार केली, पण पोरीवाल्यांना पोर रात्रीच दुसऱ्याला दिली. नवरदेव काय सांगायचं, बाशिंग बांधून आंधळा झाला. हरकत नाहीये. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाला बॉल पर्यंत पोहोचला, त्याला चकवा देऊन चेंडू मात्र सीमा बाहेर जात असताना धावा मिळाल्यात. या बॉल वरती 4-21 धावा ज्या धाव फलकावरती आहेत. बॉलर आला, पण काय सांगायचं, बॉलरला काय फिल्डर आहे, साथ नाही दिली बाबा, मोकार शेंड्या फोडल्या. आता यावेळेस पुन्हा एकदा संकेत भगत. यावेळेस चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळेल. डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो हाताळला जातो. एक चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक आहे. धावा धावफलकावरती आहे 21 धावा. लॉस ऑफ 2 विकेट टीम आई गावदेवी 11 वाकडे. शेवटचा चेंडू संकेत भगत. आतापर्यंत जर पाहिला तर संकेत भगतनं सुरुवात चांगली केली, परंतु तिथे थोडीशी साथ कमी मिळाली. मैदान जर पाहिलं तर चारही साईडनं प्रेक्षकांना प्रेक्षक, जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षक. बस आता मात्र याला सांगता बॉलिंग. बांधावं लावली भेंडी, मेवणे लावली भेंडी, बॉलरनं फोडली शेंडी. मैदान 4 मध्ये समाप्त होत असताना पाहायला मिळालं 2 आणि 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21 धावा. पहा अगदी आपण पाहू शकाल 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धावफलकावरती 2 विकेट गमावल्यात आणि षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी यावेळेस हेमंत पाटील यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. हेमंत पाटील अगदी आपण पाहू शकाल हेमंत पाटील तयार होते षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. वेळेचं बंधन आहे त्यामुळे प्रत्येकाने वेळेसाठी
जे आपल्याकडनं जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करत चला. अविनाश यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक एंडवरती, तर गोलंदाजी ट्रॅकवरती हेमंत पाटील षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी तयार होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतोय. वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे. वेळेसाठी मित्रांनो प्रत्येक सूचना जी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आयोजकांना सहकार्य करा. यावेळेस निर्धाव चेंडू, फुलातून चेंडू, आणि जसा अविनाश चेंडू डॉट करत असताना पाहायला मिळाला तसा इकडून आवाज आला, किडण्या दाबायला सुरुवात केली. अगदी आपण पाहू शकाल हेमंत पाटीलनं सुरुवात मात्र चांगली केली, परंतु आता येणारा चेंडू कशा प्रकारे राहील ते मात्र पाहणं फार महत्वाचं. गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत. यावेळेस हो फटका इथे बॉलाचा आणि ते फिल्डरचा काहीतरी जुना नाता असा असा बरा काम आहे. तेव्हाच सांगता बायको करा चकणी पण मेवणी पा चिकणी, श्याम कार्यक्रम. चेंडू समोर पडला परंतु तिथे मात्र चकवा देत असताना क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला आणि धाबा धावफलकावर द्यायला गेल्यात. 23 धाबा सध्याच्या स्थितीला. हेमंत पाटील पुन्हा एकदा हेमंत पाटील तयार. ओहो यावेळेस मात्र निश्चित डॉट चेंडू आला गेलाय. अविनाश उर्फ बाबू, बाबून लायला साबुगा काय गेला. दरम्यान मान्यवरांचे इथं आगमन झालेलं आहे, ज्या पाहुण्यांची आपण गेल्या 3 रात्रीमध्ये चर्चा करत होतो. आंबेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय राजेश गुमा पसाले साहेबांचे इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या त्रिवेणी संगमाच्या वतीनं आणि या स्पर्धेच्या ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. इथे धावाच्या स्वरूपात अजून एक धक्का डीजे. असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लगेचच मंचावरती यायचे आणि यापुढे जो सामना आहे तो एक्झिबिशन सामना असणार आहे. नेरे विभाग वर्सेस दुंद्रे विभाग. त्या खेळाडून देखील तयार राहायचं आहे आणि आपापल्या ताफामध्ये आपण सामील व्हायचं आहे. पहा रस्त्यावरील जी वाहनं पार्क केलेली आहे त्या वाहनधारकाला विनंती करण्यात येते की आपण साईडला वाहनं पार्क करा. इकडे भरपूर जागा आहे त्यामुळे रस्त्यावरती कुणी वाहनं पार्क करू नका. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी जेणेकरून अडथळा निर्माण होईल अशी वाहनं पार्क करू नका. ही एक आयोजकांच्या माध्यमातून प्रेमाची विनंती करण्यात येते प्रेक्षक मायबापांना. यस नो गुगल पे, नो फोन पे, हा रन ढोपणा पे, लेग बाईज आणि ते एक सिंगल. आता मात्र संघाची धावसंख्या 24 धाबा. जाऊया करत शेवटचा बॉल. या षटकातील 24 धाबा आहेत. किफायती गोलंदाजी राहिले या षटकामध्ये आणि षटक क्रमांक बघता बघता 3 षटकांचा खेळ होईल समाप्त. आई गावदेवी 11 वाकडे हा संघ जाऊन पोहोचलाय 3 गड्याच्या मोबदल्यात. 24 धाबा. पहा प्रेक्षक वर्ग तुडुंब मैदान भरलं गेले प्रेक्षकांच्या माध्यमातून. जिथे नजर टाकाल तिथे प्रेक्षक वर्ग जणू काय आज फायनल आहे. ही तुडुंब गर्दी यासाठी मित्रांनो करात एक प्रेक्षणीय लढत आपण पाहणार आहोत. नेरे विभाग विरुद्ध दुंद्रे विभाग यासाठी प्रेक्षक वर्गांची अल्लोट गर्दी. सपोर्ट मात्र पाहायला मिळेल त्या मॅच मध्ये. आतुरता आहे प्रत्येकाला, शंका नाही. आज खऱ्या अर्थाने पावसाने एक दिवस व्यत्यय आणला, अन्यथा आजची फायनलची रात्र होती आणि या फायनलच्या रात्रीमध्ये हा सामना होता. परंतु निश्चित कुठेतरी पावसानं थोडासा व्यत्यय आणल्या कारणाने एक दिवस पुढे स्पर्धा ढकलली.
जाऊया धावा धावफलकावरती आहेत मित्रांनो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती आणि गोलंदाज आला यावेळेस दिलीप पाटील. बॉलाचा आणि त्याचा जुना नाता आहे. काय सांगत आहेत, बॉल त्याच्या हातात आला का पार लाता मारून पळ. यावेळेस पाव लागेल. यावेळेस दिलीप पाटीलचं स्वागत. बस बेकार, याचा भोतरा फाटला. काय सांगायचं आहे. संकेत भगत, काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या कशी काय 7.5 आली. इथे झेल ड्रॉप आणि तिथे मात्र धाबा धावफलकावरती आपण पाहतोय 26 धाबा. दिलीप पाटील इथे गैरअर्थान 4थ्या षटकासाठी इन्व्हाइट केलं गेलं, आमंत्रित केले गेले. यावेळेस फटका चांगला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा संकेत. यावेळेस मात्र एकदा वेगाने कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न तोपर्यंत मात्र इथे खाऊन पिऊन ढेकर देऊन 2 धावा होतील कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 28 वरती जाऊन पोहोचली. 28 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू या डावामध्ये शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये अजून किती धावा ज्या धावफलकावरती ऍड होतील ते पाहावं लागेल. तेजस पवार यावेळेस स्ट्राइक एंड वरती. चला जास्तचा वेळ खर्च करू नका. वेळेसाठी सहकार्य करणं फार महत्वाचं राहील. खुसऱ्या बॉल होता, मुसक्या बॉल होता, पण काय सांगितलं दाबून मारायचा होता, जमला नाही. कार्यक्रम सेम झाला. संकेत भगत, आज त्यांच्या हाताला नेमका काय आजार झालाय काय नाही, बॉलच सापडत नाही. मोकार चापा चापी बाबा. इथे पाहू शकाल पुन्हा एकदा दिलीप पाटील तयार होतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न, एकदा वेगाने कंप्लीट झाली. धाबाची संधी आहे. म्हणजे याला सांगायचा सकाराम आजारी झाला, तुकारामला उलट्या झाल्या आणि कांतारामला सलाईन लायल्या. आजार काही सापडना. इथे खऱ्या हाताने संकेत पाटील त्याच्याकडे चेंडू आला होता, पण तिथून मात्र क्षेत्ररक्षक बबलू त्याच्यापर्यंत पोहोचला, उचलली फेकी गेली, परंतु निखिल पाटील आजारी झाला. म्हणजे 7 मिळाले नाही. 30 धावा आहेत धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल तर घेतली. दुसरीचा प्रयत्न, पुन्हा एकदा धाबाची संधी. काय रे जंगली रवी प्याव ना महाराज, काय सांगायचं आहे. शिट्ट्या मारू नका रे बाबा. मोकार भूता निघाल्या होत्या खांडीला मामा जाऊन आलो. बगार व्हायची. शेवटचा बॉल डावातील शिल्लक आहे. 32 धावा. कसं तरी ते संधू पळता तरी ह्यो त्यांना एकूण डोस देतो. काय सांगायचं नको झाला. गाड्यावर जाऊन आला अड्ड्याव का आज तू, तवाच ह्यो वारा लागला. शेवटचा चेंडू या डावातील शिल्लक आहे. दिलीप पाटील तयार. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आलाय, बॉल पर्यंत पोहोचला. एकदा वेगाने कंप्लीट झाली. काय सांगायचं आहे. आणि इथे फलंदाज होते बाद. 2 धावा कंप्लीट. तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालाय. 34 धावा बिजासाठी बनवायच्या आहेत आणि या 34 धावा 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील. 3 स्टार वाजे टीम आपण नोंद घ्या. त्या पॅनल्टीच्या 2 धावा ऍड होतील. अशा धावा होतील 36 आणि विजयासाठी मात्र बनवायच्या 3 स्टार वाजे टीमला 37 धावेची गरज. 24 चेंडू 37 धावा.
विडकर संघाचे संघनायक पोहोचलेत पहा इथे. दक्ष इलेव्हन माथेरान संघ तुमचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचवा अशी विनंती तुम्हाला इथे केली जात आहे. नुकताच उपस्थित झालेले मान्यवर आदरणीय राजेशजी गोमा पसाले साहेब आंबेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं आणि या परिसरामध्ये अनेक सारी विकास कामं ज्यांच्या माध्यमातून घडली गेली असे हरहुन्नरी विकास पुरुष राजेश शेठ गोमा पसाळे साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलेलं आहे. तर या कमिटीच्या माध्यमातून मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहेत. आणि त्यासोबत नुकताच उपस्थित झालेले वाघ सर यांच्याकडून देखील आपण पाहतो 1000 रुपये या स्पर्धेसाठी आम्हाला डोनेशन स्वरूपात आलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. त्यांच्या सौभाग्यवती अलका वाघ मॅडम यांच्याकडून आणि त्यांच्यासोबत आलेल्या महिला प्रवर्गामधून ललिता वाघ, अंजली वाघ आणि सानिया वाघ या महिला मंडळाकडून देखील तब्बल 500 रुपये या स्पर्धेसाठी आम्हाला डोनेशन स्वरूपात आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून इथे आभार व्यक्त करीत आहोत. मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली आणि स्वागतास वाहतो एक खास सुमनांजली. स्वागत नसे आतर आहे आदिवासी चषकाचा जिव्हाळा आपल्या पदस्पर्शांना पावन झालाय तव क्रिकेटचा असोला. या वेलकम स्वागतम सुस्वागतम. चला फलंदाजीसाठी आपण आपली नामांकित जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायचे. ओपनिंग पेअर लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा. 37 धावांचं टार्गेट. अधिराज शेख आज आमच्या सोबत गुणलेखकाची भूमिका साकारतात. त्यानंतर एक गुणलेखक प्रेम पाटील वाजे हे देखील आज आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत. अनेक सारा प्रेक्षक वर्ग एनडी डिव्हिजन मधील आज या सामन्याला पाहण्यासाठी इथे आलेला आहे आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक स्पेशल प्रदर्शनी मॅच आपल्याला एक्झिबिशन सामना पाहायला मिळणार आहे. नेरी विभाग वर्सेस दुंद्री विभाग. यापुढे एक सामना असणार आहे दक्ष इलेव्हन माथेरान आणि विरोधामध्ये शार्वी शौर्या इलेव्हन रिडगर. या सामन्यानंतर मग ती एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सनी बॉल बॉय आपण थोडे सतर्क राहा अशी विनंती आहे. पहा कमिटी मेंबर्स बॉल बॉय जे आहेत त्यांनी लगेच सतर्क राहायचंय आणि आपण चेंडूचा जो पुरवठा आहे तो खंडित झाला तर लगेच प्रोव्हाइड करायचा मैदानामध्ये अशी देखील तुम्हाला विनंती आहे. सायप्रित लाईव्हची टीम आपल्यासोबत आज काम करते. संदेश शेळके सर आणि त्यांच्यासोबत सुरुवातीला सायप्रितवरती काम केलं आणि त्या वाहिनीला ज्यांनी खरं तर प्रसिद्धीच्या झोत्यात आणलं ते आमचे एक मोठे क्रिएटर आणि आता त्यांचं नवीन क्रिएशन या वर्षी आपल्याला पाहायला मिळालं आणि ते देखील त्याच परीने आज आपण प्रसिद्धीच्या झोत्यात पाहिलं. अर्थातच आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स या वाहिनीवरती ते काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट आपण पाहतोय. अनेक साऱ्या देशांमध्ये युट्यूबच्या माध्यमातून प्रदर्शित केली जात आहे. घरबसल्या प्रेक्षकांसाठी मेजवानी त्यांच्या माध्यमातून. आज जरी घरबसल्या प्रेक्षकांसाठी मेजवानी असेल परंतु प्रेक्षकांची जी गर्दी आज आपल्याला पाहायला मिळते ती देखील खरंच पाहण्याजोग आहे आणि त्या सगळ्या प्रेक्षकांचं कौतुक करणे हे तितकंच महत्वाचं आहे. आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सामना सुरू करायचा आहे अशी वाकडी टीमला विनंती. टाइम अलर्ट राहील तुमच्यासाठी याकडे देखील आपण फोकस करायचा आहे. पंचांकडून ग्रीन सिग्नल लेट्स प्ले काउंटडाऊन स्टार्ट नाउ 3 2 1. 37 धावांचा रन चेस. वाकडीच्या विरोधामध्ये वाजे ओपनिंग पेअर. सोनू ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल वरती तडाखा गॅप मधून शॉट सिलेक्शन आणि कव्हरच्या रिझन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी टॉप. धमाकेदार सुरुवातीला आघात करणारा वाल्बिगन सांगत असणारा हा एक खणखणीत चौकार. जबरदस्त आपण फलंदाजी मधील प्रहार पाहतो. सुरुवात धमाकेदार झालेल्या. वेगवान चेंडू होता. खोलवर टप्प्यावरचा बॉल त्यालाही गॅप मधून अगदी दाडलंय. ब्लॅक स्क्रीन वरती आदळतोय हा बॉल. सलग दुसऱ्या बॉल वरती बूम बूमच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा चौकार. मिळते पा प्रवीण पाटील धुंद्रे या सामन्याचा आनंद घेतात आणि वाजे टीम साठी त्यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षा आलेला आहे. खास करून जेव्हा जेव्हा पंकज आणि टीम मैदानामध्ये उतरते
तेव्हा तेव्हा प्रवीण पाटील यांच्याकडून नियमितपणे या संघासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असतो. ते देखील सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. पुटना बॉल, क्लीन गोल, दांडी गोल, आदित्य मोहने, आयकॉनिक प्लेयर, न्यू यंग स्टार, इमर्जिंग स्टार. आल्या जरी मोठे फटके बसले परंतु त्यानंतर मात्र बाकत देत असताना बुम बुमची दांडी उडवली आहे फलंदाज बाद. क्या बात आहे, वर सेलिब्रेशन. आदित्य मोरे सुरुवातीला जरी दोन मोठे फटके या खेळाडूवरती बसले परंतु त्यानंतर मात्र बॅकअप कसं द्यायचं हे त्यांना आज इथे सांगून गेलाय. तो अगदी सन्मान्य आरके एंटरप्राइजेसचे सर्व सन्मान्य रमेशजी पारदी यांचं देखील इथे या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत. आणि आत्ताच ज्यांचं शुभागमन अर्थात पत्रकार सन्मान्य गणपतदादा बारगडा आणि त्यांच्या समवेत उषाताई बारगडा सदस्य ग्रामपंचायत मालडुंगे यांचं करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत. आदिवासी चषक या स्पर्धेमध्ये ओरटू कंबास. क्या बात आहे, मान्यवरांचं आगमन होत आहे आणि शुभेच्छांचा वर्षा स्पर्धेसाठी देखील आपण पाहतो. SS स्पोर्ट्सचे ओनर सीताराम शेठ गीते साहेब आणि त्यांच्यासोबत गुलशन एंटरप्राइजेसचे सर्व गुलशन पाटील वावंजे यांच्याकडून या आयोजनासाठी आणि त्यासोबत वाजे टीमसाठी देखील खूप खूप शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण करूयात स्वागत. मॅचकडे जाऊयात. गोलंदाज तयार, हवेमध्ये बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल खाली, तिथे प्रतीक प्रितेश आणि जबरदस्त झेल त्याच्या माध्यमातून मोठा फटका आणि हा मोठा झटका टीम वाजेला दिलीप पाटील यांच्या खेळीचा अंत. इथे वाकडी संघ सांगतोय की इतक्या सहजासहजी आम्ही देणार नाही वाजे संघाला. 3 स्टार वाजे संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळतो, त्यांचे 2 विकेट त्यांनी इथे टिपलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वतः संघनायक सरसेनापती विघ्नेश पाटील बजा. पहा, हे षटक समाप्त झाल्यानंतर दक्ष 11 माथेरान टीमचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करायची, याची नोंद घ्या. दक्ष 11 माथेरान संघाचे संघनायक आपण या. हे षटक समाप्त झाले की आपण लगेच टॉस संपन्न करणार आहोत. ओव्हर टू कंबास. विघ्नेश आणि अग्नेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज विघ्नेश आता इथून कशी सुरुवात देईल, कसा राईस स्टार देईल आणि कशी पारी सांभाळेल हे पाहणं महत्वाचं. परंतु आदित्य मोरे आता मात्र थांबायला तयार नाहीये, कारण त्यानं जी सुरुवात जरी खराब केली होती त्यानंतर मात्र 2 चेंडूंच्या खेळानंतर त्याला जो सूर गवसलाय तो जबरदस्त आहे. तिथून त्यानं मात्र मागे वळून पाहिलेलं नाहीये आणि इथून आता कुठल्याही प्रकारे फटकेबाजी मात्र करू देत नाहीये. ताकास्तूर गोलंदाजी तो करतोय आणि समोरील फलंदाजांना थांबून त्यानं ठेवलेला आहे. इथे हा चेंडू आपण पाहू शकतो. अजून एक निर्धाव बॉल आणि सुंदर षटक. इकॉनॉमिकल स्पेल आदित्य मोरेच्या माध्यमातून थोडासा आत येणारा चेंडू होता. सर्व या दक्ष 11 माथेरान टीमचे संघनायक उपस्थित होतात. या रेडवर टीमचे संघनायक देखील उपस्थित होतात. सौर्य 11 रेडगर टीमचे संघनायक देखील उपस्थित झालेत. आणि हा टॉस करण्यासाठी मी आमचे गणपतदादा वारगडे यांना विनंती करेन. यास ग्रामपंचायत मालडुंगे सदस्य उषाताई वारगडे यांना विनंती करेल, या आपल्या शुभ असते. दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण.
इथे दोन्ही संघनायक उपस्थित झालेत. छापा असा कॉल आणि यस काटा आहे तो म्हणजे टीम शौर्य 11 डिसिजन. यस बॅटिंग. यस दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा असतील आणि पुन्हा एकदा आपण जाऊया चालू असलेला सामना तिथे जोडले जातील पुन्हा एकदा. अक्काजी शेलकर सर धन्यवाद. 37चं टार्गेट आहे. विघ्नेश यज्ञेश ही जोडी एका बाजूला यज्ञेश त्याच्यावरती आता संपूर्ण जिम्मेदारी असेल टीम वाजेची. विघ्नेश आणि यज्ञेश आणि या जोडीबद्दल सांगायचं झालं तर मग ही प्रसिद्ध जोडी आहे. खास करून यज्ञेश वरती संपूर्ण जबाबदारी असणाऱ्या संघाची कारण जे मोठे 2 स्टार होते ते आता मात्र कधीचेच टिपलेत संघाच्या आदित्य मोरे नावाच्या गोलंदाजांना. व्यावसायिक गटामध्ये सध्या जास्त क्रिकेट खेळतो आदित्य मोरे आणि आपण जर पाहिलं तर कंटिन्युअस तो आता टूर वरती असतो. आदित्य आणि पिया लॉजिस्टिक मध्ये सध्या तो जॉईन झालाय. अंडर-20च्या संघामध्ये देखील त्याचं तिथं नामांकन झालेलं आहे आणि टेनिस क्रिकेटच्या खरं तर व्यावसायिक गटामध्ये या खेळाडून देखील एक मोठी उंची गाठलेली आहे. यात थोडं मात्र शंका नाही. त्याचं षटक आपण पाहिलं. हवेमध्ये बॉल मिस टायमिंग स्ट्रोक फिल्डर तिकडे फाईनच्या रिझन मध्ये 1 मोर टाइम. आदित्य मोरेचा जलवा झेल टिपत असताना मोठा फलंदाज त्यांनी टिपलेला आहे. यज्ञेश पाटीलच्या खेळीचा अंत होतोय. अनेक मैदानं गाजवलेत या खेळाडूंना. मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी खरं तर हा खेळाडू गणला जातो ओळखला जातो. आज जो 37चा रनचेज आहे तो रनचेज ते कशा पद्धतीनं इथे चेस करतील हाही प्रश्न सगळ्यांना जरूर पडलेला आहे. शेवटची मॅच आहे टेनिस क्रिकेट मधली आज इथे खेळणाऱ्या संघांची कारण यानंतर क्रिकेट टेनिसचा डिरेक्टली नेक्स्ट इयर मध्ये कदाचित पाहायला मिळेल खेळायला मिळेल ग्रामीणच्या लॉटसाठी कारण स्पर्धा खंडित झाल्यात. मुळात आताही खंडित झाल्या होत्या. आपण पाहिलं की आचारसंहिता आणि त्यानंतर त्या खरं तर गोष्टीमुळे देखील आपल्याला क्रिकेटला थोडासा अल्पविराम लागताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर तो अल्पविराम कुठेतरी हटावा यासाठी आमच्या त्रिमूर्तीनं प्रयत्न केले. अविनाश वाघ त्यानंतर अशोक वाघ आणि राजाराम चौधरी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो. ग्रामीण आणि आदिवासी समाजातील खेळाडूंसाठी आपल्याला पाहायला मिळते. सचिन लहाने आणि त्यांच्यासोबत आपण प्रतीक आकाश पवार माफ करा एक प्रसिद्ध खेळाडू बेलवलीचे त्यांना इथे आपण उपस्थित होताना पाहतोय. अक्षय गाथाडे साहेब आज इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून इथे स्वागत व्यक्त करीत आहोत. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंचावरती आज आपण जर पाहिलं तर अनेक सारे मान्यवर मंडळी खास करून मैदानाच्या बाहेरून देखील खूप सारे प्रेक्षक वर्ग आहेत ज्यामध्ये आमचे मान्यवर लपलेले आहेत सामन्याचा आनंद घेतात. खास करून काही प्रेक्षक असे असतात ज्यामध्ये काही मान्यवर असे असतात त्यांना सामना बाहेरून पाहण्याची एक मजा असते. ज्या वेळेला त्यांचं संपूर्ण टीम मैदानामध्ये खेळत असेल त्यावेळेला त्यांना चेअरअप करण्यासाठी बाहेरून मजा येते त्यांना माहिती आहे आणि कधी आपण पाहतो की तसे खूप सारे मान्यवर देखील पाहायला मिळतात. सगळ्यांना विनंती करेन या मंचावर हवेमध्ये बॉल फिल्डर तिकडे आणि हा झेल टिपलेला आहे पहा. अजून एक धक्का बसेल टीम वाजेला. फलंदाज बाद गडी क्रमांक 9. गोलंदाज होता आदित्य मोरे त्याने जलवा दाखवला जिथे 8 धावा त्याने खर्च केल्या 2 गडी बाद केले होते. त्यानंतर आला तेजस पवार आणि तेजस पवारने आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत 2 धावा खर्च करत 1 धाव खर्च करत 2 गड्यांना त्याने बाद केलेला आहे. समीकरणामध्ये बदल झालेला आहे 15 मध्ये 28 पाहिजेत. हा चेंडू पंच वळतायत
मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो पीपल्स चॉईस द्वारकानाथ स्वर्गीय सर आज आपल्याला इथे पाहायला मिळतील पंचांची भूमिका साकारतात. त्यानंतर दीपकजी पाटील साहेब आपण पाहतो आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. पालीगावचा हा एक उत्तम खेळाडू अलीकडच्या कालामध्ये ज्यानं क्रिकेटचं क्रीडांगण गाजवलं, आज तोच अनुभव घेत मैदानामध्ये आपल्याला पंचांची भूमिका ते साकारताना पाहायला मिळतात. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी, वेगवान चेंडू, वेग 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 आणि फक्त वेग, याही माझी ओळख. ती ओळख पटवत असताना तेजस पवारची दुवादार गोलंदाजी सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकते आहे आणि इथून वाजे संघाला संपूर्णत्व डॉमिनेट करण्यासाठी या दोन गोलंदाजांचा आपल्याला बोलबाला पाहायला मिळतो. जबरदस्त खेळ मैदानामध्ये. प्रथमतः प्राथमिक सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 36 बनवल्या, 37 टार्गेट ठेवलं आणि त्यानंतर आता या डिफेन्स करत असताना अगदी वाजे संघाला धावा बनवण्यासाठी त्यांनी नाकीस न आणलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिश पाटील गेलाय. उर्वरित 14 बॉल मध्ये 27 पाहिजेत. अजूनही सामना संपलेला नाही आहे, कारण अजूनही या मॅच मध्ये रोमांचकता बाकी आहे. अजून एक वाईट बॉल येतो, अतिरिक्त एका धावेनं आता दुहेरी अंकामध्ये आपल्याला 11 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. ऑफ स्टंप दी यॉर्कर बॉल करायचा प्रयत्न होता खेळाडूचा आणि तिकडे आपण जर पाहिलं तर हा चेंडू खरं तर वाईट लेंथवरती यॉर्कर करायचा प्रयत्न तेजस पवार चालला. याच लेंथवरती फार तर जास्त तो गोलंदाजी करत असतो आणि कित्येक वेळा त्याला या खरं तर लेंथवरती यश देखील मिळालेले आहेत. अगदी आपण पाहू शकाल आरके एंटरप्राइजेसचे सर्वे रमेश दादा पारदे यांचं इथे शुभागमन होतोय. दादा या तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. क्या बात है, किस्मत दी बहादुरों का साथ देते हैं. आता इथे असं वाटलं की आदित्य पोहोचेल आणि अजून एक झटका बसेल की काय, परंतु हा एक पॉझिटिव्ह प्लस पॉइंट राहू शकतो टीम. थँक्यू. थोडस थांबवतो सर. अगदी आमचे अशोकदादा बाग यांचे परम मित्र रिडगड गावातील प्रीतीजी भोपी, आपण कुठे असाल तर आपल्याला विनंती करण्यात येते या आपण मुख्य व्यासपीठावरती. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. ओटू कॉम्बस मान्यवरांचं आगमन होत आहे. 15 धावा धावफलकावरती 4 गड्यांचा मोबदला मोजला 37 पर्यंत पोहोचायचा आणि त्यामध्ये हा असा चौकार येणं हे शुभ संकेत असणार आहेत टीम वाजेसाठी. दीपेश पाटील वाकडीचे आमचे एक छोटे इमर्जिंग प्लेअर सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. आई गावदेवी 11 वाकडी आणि विरोधामध्ये 3 स्टार वाजे, दोघांमध्ये तुल्यबल्ल अशी लढत. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे 13 आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. सामना रोमांचक वरवरती प्रेक्षक वर्गाच्या काळजाचे ठोके चुकवणारा सामना होणार यात तीळ मात्र शंका नाहीये, कारण की सामन्याला एक वेगळाच सूर आता इथे गवसलेला आहे. ओव्हर द विकेट न गुडलँड स्पॉट वरती आपटी बार बॉल, परफ्यूम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडूला वेग मिळाला आणि त्यासोबत उचल देखील. या दोन्ही गोष्टींचा द्वंद्वी संगम झाला असता एका निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अशा पद्धतीनं 2 षटकांचा वाजवी खेळ संपल्यानंतर 7.50 च्या सरासरीनं 15 पर्यंत पोहोचले. 4 गड्याचा मोबदला. 3 स्टार वाजे संघ सेकंड हाफ मध्ये फलंदाजी. यांचं इथं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतो की आपण आमच्या नक्कीच डेस्क वरती यायचं आहे आणि विराजमान व्हायचं आहे. एक चांगल्या स्पर्धेचे आयोजक आणि त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन या. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आज PR किकच्या जर्सीमध्ये आपल्याला नक्कीच रिडगड संघ पाहायला मिळेल आणि PR म्हटलं तर मग प्रितेश, प्रलय आणि प्रीतम यांची आपल्याला आठवण होते. प्रितेश पाटील यांचं इथं जर आगमन झालं असेल तर मग आमचे अशोक वाघ जे त्यांचे परम मित्र झाले ते नक्कीच त्यांना इन्व्हाइट करतात की आपण मंचावरती यायचं आहे. अगदी अभिदादा
भाग तरुणदर अशोकदादा भाग यांचे जवळचे परमित्र प्रणय भगत आणि सुजनजी डोंगरे थोड्याच वेळात त्यांचे शुभ आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ देण्यासाठी ते येत आहेत थोड्याच वेळात. हवेमध्ये मारायचा प्रयत्न जरूर होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये तितकं चांगलं तंतोतंत समीकरण जुळलं नाहीये. एक धाव घेण्याचं धाडस राहिलं. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 2 चेंडू फेकलेत. गोलंदाजी करत असताना गोलंदाजानं रनरेटला देखील धीमं बनवलं. 6.43 सरासरीनं चाललं. आता रिक्वायर रनरेट वाढलेला आहे त्यामुळे प्रेशर वाढत चाललाय. 13.20 सरासरीनं आता इथून परफॉर्म करावं लागेल तरच तुमचा निभाव लागेल. आणि जसं जसं डॉट बॉल येईल तसं तसं तो तिथून मात्र वाढेल प्रेशर. यात ते मात्र शंका नाही. 14-67 वरती लगेच रनरेट इथून मात्र वाढत आहे. अजून एक निर्धाव बॉल टाकण्याच्या मनशामध्ये होता परंतु पंचांकडून वाईटचा इशारा आणि अतिरिक्त धाव इथे या बॉल वरती मिळत्या. अतिरिक्त रन टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 16च्या घरामध्ये इथे जाताना. यावेळचा चेंडू सुंदर बॉल अगदी आउटस्विंगर गोलंदाजी करताना आपण पाहतो रमेश पवार. व्यावसायिक गटामधील एक मोठं नाव आहे. कित्येक स्पर्धा गाजवल्यात. ज्या वेळेला रमेश पवार खेळतो त्यावेळेला समोरील फलंदाज असेल एवं गोलंदाज असेल त्यांना घाम फोडतो. यावेळचा बॉल बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग एक्स्ट्रा हिटिंग पॉवर. सोनू इज देअर. हा हिटर इज देअर. हा वाजे संघाचा शिवम दुबे आणि इथे मात्र आता असा सामना सोडणार नाहीये तो. जबरदस्त ठोकलेला हा एक खणखणीत षटकार. त्यांच्या समवेत सन्मान्य हरिदादा चौधरी यांचं देखील इथे शुभागमन. या दोन्ही व्यक्तिमत्वांचं करूया. आदिवासी चषक या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत. ओटू कांबस. 7 चेंडू आणि आता 15 धावांची गरज. त्यामध्ये येतो वाईट म्हणजे आता इथून समीकरण थोडं कमी होणार. 7 मध्ये 14ची गरज आहे. येतो ट्रेलर था पिक्चर अभी बाकी आहे. सामना संपवण्यासाठी सोनू समोर आहे तर समोर डिफेंड करण्यासाठी रमेश पवार. क्या बात आहे. पंचांचं बोट कशाकडे. सब डिसमिसल. बिग विकेट फॉलन डाऊन. सोनू भगतच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. आणि 14 पाहिजेत. त्यामध्ये पडलेली ही विकेट आता त्रास देईल. इथे मोठा फटका मी म्हणेन मारायची गरज नव्हती. स्ट्राईक्स आपल्याकडे आणली असती आणि या मॅच मध्ये मग 6 मध्ये 14 राहिल्या असत्या. अगदी आपण पाहू शकाल आरके एंटरप्राइजेसचे सर्वात तसेच समाजसेवक म्हणून ज्यांची सातत्याने आपण ओळख अर्थात सन्मान्य रमेश दादा पारधी यांच्या माध्यमातून आदिवासी चषक या आयोजकांसाठी आणि या आयोजनासाठी 2000 रुपयांचा आर्थिक सहाय्य. दादांचं खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. खऱ्या अर्थाने असंच सहकार्य असंच प्रेम आयोजकांवरती राहू द्या. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. अमोल वीर आपल्यासोबत जॉईन झालाय. गोड आवाज या गावामधील त्याचं देखील खूप खूप स्वागत आहे. 6 मध्ये 14 पाहिजेत. अनेक सारे आवाज या परिसरामधून आपण ऐकली. नानू समरे असतील, नारायण चौधरी असतील, त्यानंतर स्वप्नील हवाली, अनेक सारे चांगले चांगले समालोचक आपण पाहतो. इकडून देखील आपल्याला आज उभरताना पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये जर विचार केला काल आपण मनोज फसाल्यांना ऐकत होतो. आज त्यांनी रजा घेतली आहे विदाउट परमिशन. उद्या बघू आम्ही काय ते. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे मित्रांनो जिंकण्यासाठी. टीम वाजेला आणि 6 मध्ये 14 डिफेंड करायच्या टीम वाकडीला. कोण असेल या सामन्यातून विजेता यासाठी हा एक भला मोठा प्रश्न इथे अगदी दोन्ही खेळण्यांवरती घुमतो आहे आणि त्याचं उत्तर येणाऱ्या 6 बॉल मध्ये आपल्याला मिळणार आहे. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल, कोण रचेल इतिहास आणि कोण ठरेल खास, यासाठी चाललेला 8 तास रोमहर्षक सामना. प्रेक्षक वर्गाच्या काळजाचे ठोके चुकवणारा सामना. आपण चर्चा केली होती या सामन्याची.
तो सामना पाहायला मिळतोय. इन स्विंगर बॉल मीडियम पेस न रिलीज केलाय. गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज अविनाश पाटील तितकाच चांगला गोलंदाज आणि तितकाच चांगला फलंदाज. आज गोलंदाजी त्याच्या वाट्याला आलेली आहे आणि गोलंदाजी करत असताना अगदी पहिल्या बॉल पासून दहशत दाखवायला सुरुवात केलेल्या. संकेत भगत आणि अनिश पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे आणि दोघांवरती जबाबदारी आहे येणारे 5 चेंडू मध्ये 14 धावा बनवण्याची. संघनायक आस लावून बसलाय की कुठला खेळाडू इथून एखादा मोठा फटका लावून या सामन्याला थोडं खुलं करेल आणि सोपं करेल, परंतु दुसऱ्या बाजूला अविनाश ते होऊ देत नाहीये. ओव्हर द विकेट हा बॉल खूप उंच उडालाय. फिल्डर तिकडे आहेत आणि हा एक साधा सोपा झेल. फलंदाज बाद आदित्य मोरे सेफ हँड टीमचा चांगला झेल त्यानं टिपलेला आहे आणि फलंदाजाला बाद करत अनिश पाटीलच्या खेळीचा अंत लाभले गेले. संपूर्ण स्पर्धेसाठी अर्थात आदिवासी ठाकूर समाज संघटना उपाध्यक्ष सन्माननीय श्री दत्ताशेठ भगत ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी जे सन्मान चिन्ह आम्हाला लाभले गेलेत, इथे खऱ्या अर्थाने सन्मान्य दत्ताशेठ भगत यांचा देखील खूप खूप आभार मानावे तितके कमी आहेत. टू कांबस नवीन फलंदाज मैदानामध्ये 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट वाजे टीमची नवीन खरेदी आदात किंग मुन्ना मनीष पाटील. यस मुन्ना निकनेम आहे आणि आज मैदानामध्ये मुन्नाला जादू करावी लागेल. 4 मध्ये 14 पाहिजेत आणि याच्यावरही चांगली संधी मुन्नाला मिळणार नाहीये स्वतःला सिद्ध करण्याची. पंकज कोपरकरनं अगदी खाडीच्या मैदानावरती इतिहास केला होता. 4 डिफेंड करायच्या होत्या 6 मध्ये आणि त्या केल्या होत्या. तिथून पंकज कोपरकर हे नाव आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठ्या उंचीवरती आपल्याला ऐकायला मिळतं. आता मुन्ना हा कारनामा करेल का? दुसऱ्या बाजूला अविनाश आहे आणि अविनाश म्हटलं तर मग तितकाच ताकदवर गोलंदाज आणि तितकाच चतुर चालक. आउट स्विंगर बॉल थोडासा अगदी ऑफ कट केलेला चेंडू आपण पाहिला आणि ऑफ स्टंपच्या अगदी ऑफ स्टंपच्या वाईटच्या लेंथ वरती गोलंदाजी तिथून थोडा अलगदपणे चेंडू आत आला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 3 चेंडू 14 पाहिजेत. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. अजून एक यॉर्कर लेंथचा बॉल स्लोवर यॉर्कर पाहायला मिळाला. जबरदस्त कमबॅक. काल एक कमबॅक आपल्याला आरसीबी टीमने शिकवला जिथे सुरुवातीचे 6 सामने लॉस त्यानंतर शेवटचे 6 सामने कॉन्झिक्युटिव्ह जिंकत असताना अगदी प्ले ऑफ मध्ये बेधडक धडकला आणि बॅकअप कसं प्राप्त करायचं हे त्यांनी सांगितलं होतं. एका बाईट मध्ये आपण पाहिलं की संघाच्या सोबत विराट कोहली चर्चा करत असताना म्हटलं की आपल्याकडे फक्त 1% चान्स आहे क्वालिफाय होण्याचा आणि समटाइम्स ती 1%च आपल्याला 100% देण्यासाठी नक्कीच कारणीभूत ठरेल आणि फायदेमंद ठरेल आणि अक्षरशः तेच घडलं काल. आणि पाहिलं आपण की सगळ्यांचा आवडता संघ अर्थातच आरसीबी क्वालिफाय झाला. एमआय वरून थोडासा आता शांत झालेला आहे तो संघ. नेक्स्ट इयर आपल्याला दहशत बघायला मिळेल. अजून एक चांगला चेंडू टाकायचा प्रयत्न परंतु पंच वळालेत आणि वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. अतिरिक्त धावेनं टीम जाईल पुढे. एकूण 24 धावा धावफलकावरती आता आपण इथे पाहत आहोत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खेळतायत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. एखादा नो चेंडू आला इवन एखादा वाईट बॉल आला तरी देखील फायदा मिळेल. 2 मध्ये 13 हव्या आहेत जिंकण्यासाठी टीम वाजेला. मोठा फटका किमान आहे ना तितकंच महत्वाचं राहील मग प्रेशर जरूर वाढेल. त्याच प्रयत्नांमध्ये फटका फसलाय रमेश पवार बॉल वरती आणि हा एक साधा सोपा झेल. अजून एक फलंदाज बाद. गडी क्रमांक 7 तंबूच्या आश्रयाला. आगमन झालं आणि दादांना विनंती असेल या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. आदिवासी चषक 2024 या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय राजाराम दादा चौधरी असतील, अशोकदादा बाग असतील, तर अभिदादा बाग यांच्या माध्यमातून साकारलेलं स्वप्न आज 4थ्या रात्रीमध्ये आपण पाहतो आणि 4थ्या रात्रीमध्ये गजबजलेलं व्यासपीठ आणि अफाट गर्दी जी या प्रेक्षक वर्गांची आज या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने एक शोभणारी रात्र आपल्याला पाहायला मिळते. टू कांबास
शेवटचा एक बॉल आहे, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. बॅट्समन ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँडेड हेमंत ऑफ साइडला स्टिअर केलाय आणि अशा पद्धतीनं हा सामना जिंकलाय आई गावदेवी 11 वाकडी संघानं. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन.